देव्हाऱ्यात अशी माचीस चुकूनही ठेवू नका. अशी माचीस ठेवणाऱ्या महिलांनी हे एकदा बघाच. घरातील मंदिर हे असे स्थान आहे जिथे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळेच वेळोवेळी आपले वास्तुपंडित या संदर्भात संशोधन कार्य करत असताना आपल्याला प्रत्यक्ष व खरा सल्ला देत असतात. आपल्या घरात मंदिर बनवताना त्या मंदिरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या घरातील मंदिरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. या उलट अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नकारात्मक ऊर्जा देतात हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. आज आपण ज्योतिषशास्त्राच्या सहाय्याने जाणून घेणार आहोत की घराच्या मंदिरात कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेवणे कितपत योग्य आणि कितपत अयोग्य आहे. मंदिरातील मुख्य गोष्टी कोणत्या आहेत? कोणत्याही घराच्या मंदिरात प्रामुख्याने देवदेवतांची चित्रे किंवा मूर्ती घातलेली पिवळी किंवा लाल वस्त्रे, आरतीसाठी दिवे, अगरबत्ती, शंख, घंटा, गंगाजल, कलश, फुले आणि संबंधित वस्तू इत्यादी वस्तू असतात. देवघरातील मूर्ती किंवा चित्रे. देवघरात पूजेसाठी मूर्ती किंवा चित्रे ठेवावे की नाही याबाबत ज्योतिषाचार्य सांगतात की तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेची मूर्ती किंवा चित्रे ठेवू शकता, पण त्यांची संख्या जास्त नसावी. तसेच त्या चित्रांची किंवा मूर्तीची उंची 4 ते 5 इंचापेक्षा जास्त नसावी. देवघरात शिवलिंग ठेवण्याचा प्रश्न आहे. साधारणपणे हे शिवलिंग 2 इंचापेक्षा जास्त ठेवू नये. जर तुम्हाला तुमच्या घरातील मंदिरात बजरंगबली हनुमानजीची मूर्ती ठेवायची असेल तर बाजारातून अशी मूर्ती विकत घ्या आणि अशी मूर्ती आणा जी बसून आशीर्वाद देत असेल. घरातील मंदिरात ठेवलेल्या देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रांचे चेहरे प्रसन्न असावेत. घरातील मंदिरात शनिदेव आणि भैरवजीच्या मूर्ती ठेवण्यास सक्त मनाई आहे. मंदिरात जी काही मूर्ती किंवा चित्रे ठेवली जातात त्यामध्ये काही अंतर असावे. कोणत्याही एका देवतेची एक मूर्ती किंवा चित्र असेल तर ठीक आहे. घरात कोणत्या मूर्ती असाव्यात? हिंदू धर्मात प्राचीन काळापासून असे मानले जाते की जर आपल्यासमोर आपल्या देवतेची प्रतिमा असेल तर आपण अधिक चांगल्या प्रकारे ध्यान करू शकतो आणि प्रार्थना करू शकतो, जी मानसिक दृष्टिकोनातून खूप प्रामाणिक गोष्ट आहे. देवतांच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची पूजा करणे ही एक अशी ताकद आहे. जर आपण शास्त्रोक्त नियमाचे पालन केले आणि आपल्या घरात देवांच्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा केली तर आपल्या जीवनात नक्कीच शांती आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते. येथे आम्ही तुमच्यासाठी तथ्यावर आधारित माहिती देत आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात देवांची मूर्ती योग्य पद्धतीने ठेवून पूजा करू शकता. देवघरात कोणत्या देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात? आपल्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथात 5 देवतांची मूर्ती पूजेचे महत्त्व सांगितले आहे. पहिला सूर्यदेव आहे, ज्याची मूर्ती सहसा फार कमी घरांमध्ये पूजेसाठी आढळते. दुसरा गणपती, तिसरा भगवान विष्णू, चौथा माता पार्वती आणि पाचवा भगवान भोलेबाबा म्हणजेच भगवान शंकर. प्राचीन धर्मग्रंथानुसार या 5 देवतांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही देवतेची मूर्ती पूजेच्या घरात ठेवू नये आणि आपण दररोज या 5 देवतांचे किंवा त्यापैकी कोणत्याही एकाचे, जे तुमचे आराध्य आहेत, ध्यान आणि पूजा केली पाहिजे. देवांची मूर्ती ठेवताना लक्षात ठेवाव्यात या गोष्टी. आपण कोणत्याही देवतेची तुटलेली मूर्ती किंवा विकृत अस्पष्ट चित्र देखील ठेवू नये. असे केल्याने कौटुंबिक कलह कायम राहतो आणि आर्थिक नुकसानही होते. त्याचप्रमाणे देवांची मूर्ती किंवा चित्र कधीही घरात ठेवू नये. यामुळे नकारात्मकता येते. यासाठी एक तर्क आहे की परमेश्वराचे उग्र रूप हे वाईट शक्ती आणि राक्षसांसाठी होते आणि तुम्ही यापैकी नाही. प्रचलित मान्यतेनुसार या कारणामुळे भैरवबाबा, भगवान नटराज आणि शनिदेव यांच्या मूर्ती घरात ठेवू नका आणि बाहेरील मंदिरामध्येच त्यांचे दर्शन घ्या, कारण त्यांना देवांचे उग्र रूप मानले जाते. यासोबतच आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जी मूर्ती बसवली जाईल ती पोकळ असू नये, अन्यथा लक्ष्मीचा वास घरात राहणार नाही, असा विश्वास आहे. शेवटची पण अतिशय महत्त्वाची गोष्ट, घराच्या मंदिरात देवतेंचे एकच रूप ठेवले पाहिजे. घराच्या मंदिरात कधीही विखुरलेल्या वस्तू ठेवू नयेत. देवतांच्या मूर्ती, पूजेचे साहित्य व इतर धार्मिक ग्रंथ इत्यादी योग्य ठिकाणी ठेवाव्यात.
काही वेळा असे दिसून येते की लोक निष्काळजीपणे पूजास्थळी वस्तू विखरून ठेवतात. अशी परिस्थिती आपल्याला परमेश्वराची कृपा मिळण्यात अडथळे आणते. त्यामुळे दररोज पूजा वगैरे केल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित ठेवावे. घराच्या मंदिरात शिळ्या किंवा अस्वच्छ वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. घरातील मंदिरात पूजा केल्यानंतर जळालेल्या माचीसच्या काड्या, सुकलेली फुले, जळलेली काळी वात काढून टाकावी. आपले प्रार्थनास्थळ स्वच्छ ठेवले पाहिजे. घराच्या मंदिरात विखुरलेल्या आणि जळालेल्या माचीसच्या काड्या ठेवू नयेत. पूजेच्या घरात दिवा लावण्यासाठी माचीस ठेवायची असेल तर ती कागदात किंवा कपड्यात लपवून ठेवावी. ती उघडी ठेवू नये. दिवा लावल्यानंतर विझलेली माचीसची काडी इकडे तिकडे न टाकता ती डस्टबिनमध्ये टाकावी. तुमचा दिवा लावण्यासाठी तुम्ही लायटर इत्यादी वापरू शकता. देवघरातून सुकलेली फुले काढून टाकावीत, कारण ही सुकलेली फुले तुमच्या घरातील मंदिरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.